खूपच दाणेदार असा गाजरचा हलवा तयार करण्यासाठी 1 ते 1.25 किलो मी ते गाजर घेतले. त्यांना स्वच्छ धुवून त्यावरील साल काढून घेतली आणि मीडियम आकाराच्या किसणीच्या सहाय्याने सर्व गाजर मी अशा पद्धतीने किसून घेतलेले आहेत. आता 1 लिटर दूध छान असं गरम करून घेतलं. दुसऱ्या पॅनमध्ये 3 चमचे तूप घालायचं. तुपावरती सर्व किसून घेतलेले गाजर घालायचे आणि 5 ते 7 मिनिटांसाठी शिजवून घ्यायचं आहे. पाहू शकता कलर छान चेंज झालेला आहे. आता इथे 2 कप भरून दूध घालायचं आहे, गरम दूध, आणि यामध्ये छान असं गाजर 7 ते 8 मिनिटांसाठी शिजवून घ्यायची आहेत. आपण संपूर्ण दूध एकदाच वापरणार नाही, तर स्टेप बाय स्टेप वापरूयात. तर पाहू शकता दूध छान आटलेलं आहे. आता आणखी 1 कप दूध घालायचं आणि एकदम ड्राय होईपर्यंत त्याला शिजू द्यायचं आहे. पाहू शकता छान ड्राय झालेला आहे. आता यामध्ये 1 वाटी छान बारीक किसून घेतलेला गूळ घालायचा आहे. तुम्ही ऐवजी साखर वापरली तरीही चालेल. व्यवस्थित शिजवून घ्यायचा आहे गुळासोबत गाजरचा हलवा. आता यामध्ये अर्धा वाटी खवा घालायचा आहे. खवा नाही घातलं तरीही चालेल, परंतु खव्यामुळे खूप छान अशी टेस्ट येते हलव्याला. हे छान मिक्स करून घ्यायचं, शिजवून घ्यायचं आहे. जर मध्ये अशा पद्धतीने बुडबुडे असतील तर आणखी 2 मिनिट छान असं गाजरचा हलवा शिजवून घ्यायचा आहे. मस्त दाणेदार तयार होतो. तर पाहू शकता छान दाणेदार हलवा तयार झालेला आहे. यामध्ये आवश्यकतेप्रमाणे ड्रायफ्रूट्स घालायचे आहेत आणि अर्धा चमचा वेलची जायफळ पावडर घालायचं. खूप छान फ्लेवर येतो. मस्त असं मिक्स करून घ्यायचं. गाजरचा हलवा तयार. या पद्धतीने तयार करा. एकदम दाणेदार हलवा तयार होतो. गार्निशिंग करायचं आहे ड्रायफ्रूट्सने. थँक्यू.